Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yeshwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. Today, we are going to start our new unit number 5, and this is the lecture number 1. ठीक आहे. तर बघा, आजपासून आपला जो काही 5वा युनिट आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, तो आपण युनिट चालू करत आहोत. तर या युनिटचं वेटेज आहे 16 मार्काचं. तर बघा, या युनिटमध्ये तुम्हाला 2 पार्ट दिसत आहेत. एक रेफ्रिजरेशन नावाचा एक पार्ट आहे, त्यानंतर एअर कंडिशनिंग नावाचा एक दुसरा पार्ट असणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, रेफ्रिजरेशनचा जो काय पार्ट आहे तो आपण कव्हर करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण एअर कंडिशनिंगच्या पार्टकडे येऊया. तर बघा, मग आजच्या लेक्चरला आपण रेफ्रिजरेशन बद्दल डिस्कस करणार आहोत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व पॉइंट्स कव्हर करणार आहोत की सुरुवातीला रेफ्रिजरेशन म्हणजे काय आपण ते डिफाईन करणार आहोत, त्याचं मिनिंग काय होते ते बघणार आहोत. त्यानंतर ह्या रेफ्रिजरेशन सिस्टमचं एक युनिट असतं, त्याला आपण टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन म्हणत असतो, ते आपण डिफाईन करणार आहोत. त्यानंतर रेफ्रिजरेशन सिस्टम जी वर्क होत असती ती वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम किंवा सायकल वरती रन होत असती, तर ते आपण बघणार आहोत की सिंपल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम ही काय असती, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात आणि त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये आजच्या लेक्चरला बघणार आहोत. तर आपण काय करूया, 1 बाय 1 हे पार्ट सगळे बघत जाऊया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळी रेफ्रिजरेशन हा शब्द म्हणतो, तर त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येत असते इट इज कुलिंग इफेक्ट. रेफ्रिजरेशन म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येते, एक कुलिंग इफेक्ट येत असतो. तर बघा, आपण सिंपल रेफ्रिजरेशन हे जे काय आहे ते आपण एका ह्या ब्लॉकच्या मदतीनं समजावून घेऊया. बघा, इथे आपण एक ब्लॉक घेतलेला आहे, एक स्पेस आहे, ठीक आहे. तर ह्याच्या ब्लॉकच्या बाहेर जे काही सराउंडिंग आहे, ऍटमॉस्फिअर आहे, त्याचं आपण टेम्परेचर कन्सिडर केलं 30 डिग्री सेल्सिअस. तर सुरुवातीला काय असणार आहे, ह्या ब्लॉकचं टेम्परेचर देखील किती असणार आहे, इट इज ऑल्सो 30 डिग्री सेल्सिअस. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा एवढा जो स्पेस आहे, ह्या ब्लॉक मध्ये जो काही स्पेस आहे त्याला आपल्याला कूल करायचं आहे. तर मग आपण काय करणार, की त्या ब्लॉक मधली जी काही हीट आहे ते आपण कंटिन्युअसली अशा पद्धतीनं बाहेर टाकायला सुरुवात केली. इथून हीट आपण काढून घ्यायला सुरुवात केली, हीट एक्स्ट्रॅक्ट करायला चालू केली. मग हळूहळू हे जे काही 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते आपण ड्रॉप होत गेलो आणि आपल्याला डिझायर्ड, समजा आपण असं कन्सिडर करूया की आपल्याला एक 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत इथं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. मग आपण काय करत गेलो, हळूहळू ही हीट बाहेर जसं टाकत जाऊ त्याप्रमाणे काय होत गेलं, तुमचं टेम्परेचर कमी कमी होत गेलं आणि एका ठराविक टाइम पिरियड नंतर तुमचं हे 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अचीव्ह झालेलं आहे. मग आपण काय म्हणू की ह्या ब्लॉक मध्ये, ह्या स्पेस मध्ये सराउंडिंग पेक्षा आतमध्ये टेम्परेचर आपलं 10 डिग्री सेल्सिअस हे क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे, आपण ते टेम्परेचर प्रोड्यूस केलेलं आहे बाय एक्स्ट्रॅक्टिंग द हीट. इथली हीट आपण सगळी बाहेर टाकून, आता आपण समजा इथं ही जी काही हीट एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रोसिजर आपण जर थांबवली तर हे 10 डिग्री सेल्सिअस असंच मेंटेन राहणार आहे का, असंच मेंटेन राहणार नाही. कारण बाहेरचं जे काही सराउंडिंगचं टेम्परेचर जे 30 डिग्री सेल्सिअस आहे ते आत रश होऊन परत इथलं टेम्परेचर वाढवायला चालू करणार आहोत. मग आपल्याला काय करायला पाहिजे, इथल्या जर स्पेस मधलं टेम्परेचर आपल्याला 10 डिग्री सेल्सिअस जर मेंटेन करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, कंटिन्युअसली हीट आपल्याला ती एक्स्ट्रॅक्ट करत राहायला पाहिजे. मग या सगळ्या डिस्कशन वरूनच आपण काय करत असतो, रेफ्रिजरेशनला डिफाईन करत असतो की रेफ्रिजरेशन काय आहे, एक प्रोसेस आहे, एक सायन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, असा एखादा स्पेस असेल, त्या स्पेसला आपण सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण ते टेम्परेचर प्रोड्यूस करतो आणि प्रोड्यूस केलेल्या टेम्परेचरला मेंटेन करायचं काम तुमची रेफ्रिजरेशन सिस्टम करत असणार आहे. तर ह्या सगळ्या डिस्कशन वरून आपण रेफ्रिजरेशन कशा पद्धतीने डिफाईन करतो बघा. Refrigeration is defined as the process of reducing and maintaining the temperature of any substance or space lower than the surrounding. तर सराउंडिंग जे आता आपण 30 डिग्री सेल्सिअस इथं कन्सिडर केलं होतं, तर त्या सराउंडिंग पेक्षा लो टेम्परेचर, इथं मी एक्झाम्पल म्हणून 10 डिग्री सेल्सिअस घेतलं आहे, तर याच्याही पेक्षा टेम्परेचर कमी असतं काही सिस्टम्स मध्ये, काही सिस्टम्स मध्ये मायनस मध्ये देखील टेम्परेचर असणार आहे. तर आपण काय करतोय, टेम्परेचर ते प्रोड्यूस करतोय आणि प्रोड्यूस करण्याबाबत आपण सोबतच आपण त्याला मेंटेन करत असतोय. तर ही जी काय सिस्टीम आहे, हे जे काय सायन्स आहे, ही जी काय प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ॲज अ रेफ्रिजरेशन. ठीक आहे, तर हे तुमचं इंट्रोडक्शन झालं रेफ्रिजरेशनच्या बाबतीतलं. ठीक आहे, तर आता आपण बघूया याचा पुढचा पार्ट. तर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन.
ठीक आहे. टन्स ऑफ रेफ्रिजरेशन काय बघा, तुमचं जे काय रेफ्रिजरेटर आहे, जो काय कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करत असतो, ठीक आहे, रेफ्रिजरेटर जो काही कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करत असतो त्याला आपण म्हणणार आहोत रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. ठीक आहे. मग याचं जे काही युनिट आहे, तर आपण रेफ्रिजरेटिंग इफेक्ट जो प्रोड्यूस करत असतो त्याचं जे काही युनिट आहे त्याला आपण म्हणत असतो टन्स ऑफ रेफ्रिजरेशन. ठीक आहे. मग बघा आपण असं म्हणू शकतो की इफेक्टिव्हनेस ऑफ रेफ्रिजरेशन प्रोसेस इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ टन्स ऑफ रेफ्रिजरेशन. तर त्या रेफ्रिजरेशन प्रोसेसचा जो काही इफेक्टिव्हनेस आहे की किती चांगल्या पद्धतीने रेफ्रिजरेशन झालेलं आहे हे आपण एका युनिटमध्ये मेजर करत असतो. तेच म्हणजे तुमचं असणार आहे टन्स ऑफ रेफ्रिजरेशन. तर बघा जनरली याला डिनोट करत असताना आपण TOR असं ऍब्रिव्हिएशन मध्ये डिनोट करत असतो किंवा कधी कधी डायरेक्टली TR असं देखील त्याला डिनोट आपण करत असणार आहे. तर बघा हे समजून घेऊया की टन्स ऑफ रेफ्रिजरेशन काय असणार आहे. तर बघा याच्यामध्ये तर तुम्हाला हा पहिला शब्द दिसतोय टन्स. याचा अर्थ काय असणार आहे, एक टन म्हणजे किती असतो, तर एक टन म्हणजे 1000 kg असणार आहे. ठीक आहे. तर बघा मग आपण काय करतोय, एक एक्झाम्पल घेऊन जे समजून घेऊया. इथं आपल्याला आईस दिसतोय आणि आईसचं जे काय मास असणार आहे ते किती आहे तुमचं 1 टन असणार आहे. आपण एक 1 टन आईस घेतलेला आहे. याचं टेम्परेचर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला असणार आहे आता. मग या 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर असताना आपण काय केलं, याला मेल्ट व्हायला आपण सोडून दिलं. तर मेल्ट होत असताना हा काय करणार आहे, यातून एक असा एक कुलिंग इफेक्ट तो बाहेर प्रोड्यूस करत असणार आहे. ड्युरिंग द मेल्टिंग ऑफ द आईस इट विल प्रोड्यूस अ कुलिंग इफेक्ट. त्याच इफेक्टला आपण रेफ्रिजरेटिंग इफेक्ट असं म्हणत असतो. मग हा जो काही 1 टन आईस आहे 24 तासामध्ये 0 डिग्री सेल्सिअस पासून किती कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करत असतो त्या इफेक्टला आपण म्हणत असतो टन्स ऑफ रेफ्रिजरेशन. तर बघा मग आपण कशा पद्धतीने त्याला डिफाइन करू शकतो. टन्स ऑफ रेफ्रिजरेशन इज डिफाइंड ऍज अमाउंट ऑफ रेफ्रिजरेटिंग इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय युनिफॉर्म मेल्टिंग ऑफ 1 टन ऑफ आईस फ्रॉम अँड ऍट 0 डिग्री सेल्सिअस विदिन 24 आवर्स. तर बघा 1 टन आईस 24 तासांमध्ये युनिफॉर्म मेल्टिंग होत असताना जितका कुलिंग इफेक्ट तो बाहेर टाकत असतो, ठीक आहे, कुलिंग इफेक्ट जितका तो बाहेर टाकत असतो तर त्या इफेक्टला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ऍज अ टन्स ऑफ रेफ्रिजरेशन. तरी त्याच्या डेफिनेशनच्या बाबतीत झालं. आता बघा टन्स ऑफ रेफ्रिजरेशन आपण समजावून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लॅटेंट हीट आपल्याला काढावी लागेल तुमच्या आईसची. तर आईसच्या बाबतीत जर बघितलं तर बघा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस is an amount of heat removed from water at 0 degree Celsius to convert it into ice at 0 degree Celsius. तर बघा 0 डिग्री सेल्सिअसला असणारं जे काय वॉटर आहे त्याला आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस आईस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी आपली हीट रिमूव्ह करावी लागते, वॉटर मधनं आपण हीट रिमूव्ह केल्यानंतरच त्याचं आईस मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. तर त्याला आपण म्हणत असतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. मग आईसच्या बाबतीत जर त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू बघायला गेली तर बघा फॉर आईस लॅटेंट हीट किती आहे, तुमची HF जी आपण डिनोट करणार आहे 335 किलो जूल पर केजी इतकी त्याची लॅटेंट हीट असणार आहे. त्यानंतर आपण 1 टन जे घेतलं तर 1 टनचा अर्थ काय होत होता असता 1 टन इज इक्वल्स टू 1000 kg. मग ज्याप्रमाणे आपण डेफिनेशन मध्ये डिस्कस केलं की 1 TR कॅपॅसिटी आपण कसं डिस्कस करत असतो 1 TR इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ड. बघा मग आपण कसं काढणार आहोत 1 TR वी कॅन राईट अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ड. मग 1 टन साठी आपण काय घेतलं 1 into 10⁻³ जे इथं दिलेलं आहे म्हणजे तुमचं 1000 kg. त्यानंतर आपण काय घेतलं बघा 335 किलो जूल पर केजी म्हणजे तुमची लॅटेंट हीट घेतली. तर ह्या दोघांना आपण मल्टिप्लाय केलं आणि हे आपण किती वेळासाठी प्रोड्यूस करतोय फॉर 24 आवर्स. मग हे आवर्स मध्ये होतं. मग हे आवर्स जे मध्ये होतं त्याला आपण मिनिट मध्ये करण्यासाठी त्याला आपण काय केलं 60 न मल्टिप्लाय केलं. म्हणजे तुम्ही सगळं सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं किती येणार आहे 232.6 किलो जूल पर मिनिट. म्हणजेच 1 टन आईस मेल्ट केल्यानंतर आपण 232.6 किलो जूल पर मिनिट इतकी त्यातनं कुलिंग इफेक्ट आपला प्रोड्यूस होत असतो. ठीक आहे. मग हे जर आपण प्रॅक्टिकली कन्सिडर केलं तर आपण 232.6 न घेता त्याला राऊंड अप मध्ये आपण 210 किलो जूल पर मिनिट घेत असतो. तर बघा मग प्रॅक्टिकल रिझन साठी आपण म्हणलं बट फॉर द प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ 1 TR इज टेकन ऍज अ 210 210 किलो जूल पर मिनिट आपण त्याची व्हॅल्यू घेत असतो. आणि ह्यालाच जर आपण हे आता किलो जूल पर मिनिट मध्ये आहे तर आपण काय केलं मिनिटाचे परत सेकंद केले म्हणजे काय होईल बघा मग
किलो जूल पर मिनिट आहे, तर त्याच्या खाली काय होतील, असे सेकंद होतील. ठीक आहे, किलो जूल होतं, त्याचं सेकंड केलं तर आपल्याला काय करावं लागेल, इथं 60 त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. डिनॉमिनेटरला ते मल्टिप्लाय होईल, पण न्यूमरेटरच्या क्वांटिटीला ते डिवाइड बाय होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे, 3.517. मग किलो जूल पर सेकंड म्हणजे काय असं तुमचं किलोवॅट असणार आहे. तर बघा या सगळ्या डिस्कशन वरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की एक टीओआर म्हणजे तुमचा 1 टन्स ऑफ रेफ्रिजरेशन इक्विव्हॅलंट किती आहे, 210 किलो जूल पर मिनिट किंवा आपण 3.517 किलो वॅट अशा पद्धतीने त्याला आपण डिफाईन करणार आहोत. ठीक आहे, तर हे झालं त्याच्या युनिटच्या बाबतीत. आता आपण नेक्स्ट पॉईंट कडे, जो काय आता आपण रेफ्रिजरेशन डिफाईन केला. रेफ्रिजरेशन आपण कशा पद्धतीने डिस्कशन केला की रेफ्रिजरेशन एक सायन्स आहे, एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एखाद्या स्पेसला किंवा एखाद्या सबस्टन्सला ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी टेम्परेचरला प्रोड्यूस करून ते मेंटेन करायचं काम करत असतो. मग जर रेफ्रिजरेशन मेथड्स बघितल्या तर बघा, बेसिक मेथड्स टू प्रोड्यूस द रेफ्रिजरेशन. तर त्याच्यामध्ये बेसिक आपण 3 मेथड्स असणार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली येईल तुमची एअर रेफ्रिजरेशन सिस्टम येईल, दुसरी येईल व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम येईल आणि तिसरी येणार आहे व्हेपर ऍब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम. तर या तिन्हीपैकी तुमच्या ज्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फक्त व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम तुम्हाला असणार आहे. तर आता आपण काय करूया, व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम बद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करूया. तर बघा, सिंपल व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम. तर याच्यामध्ये बघा, तर याच्या नावावरून आपल्याला काय कळतंय, ही एक रेफ्रिजरेशन सिस्टम आहे. तर आपण काय करणार, त्याच्यामध्ये कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. मग हा जो काही कुलिंग इफेक्ट आपण प्रोड्यूस करणार आहे तो कशा पद्धतीने करणार आहे, व्हेपर कॉम्प्रेशन म्हणजे तिथं जे काय वर्किंग सबस्टन्स असणार आहे त्याला आपण कॉम्प्रेस करून तो रेफ्रिजरेटिंग इफेक्ट आपण प्रोड्यूस करणार आहोत. ठीक आहे, तर मग बघा अशा पद्धतीच्या रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये ऍज अ वर्किंग सबस्टन्स म्हणून आपण रेफ्रिजरंट वापरत असतो. ठीक आहे, तर बघा ह्या इंट्रोडक्शन वरून आपण असं म्हणू शकतो, व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम इज अन इम्प्रूव्ड टाइप ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टम इन विच अ सुटेबल वर्किंग सबस्टन्स टर्म्ड ऍज अ रेफ्रिजरंट यूज. ठीक आहे, तर त्या व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये आपण जो वर्किंग सबस्टन्स वापरत असतो तो तुमचा रेफ्रिजरंट असणार आहे. मग कॉमनली जर बघायला गेलं तर बघा, आपण R134A आणि अमोनिया, तर कॉमनली युज्ड रेफ्रिजरेटर्स आर R134A, अमोनिया किंवा फ्रिऑन, हे 3 कॉमन रेफ्रिजरंट आपण आपल्या सिस्टम मध्ये वापरत असतो. तर बघा याच्यावरून तुम्हाला एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट होऊ शकतो की रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये कोणता रेफ्रिजरंट वापरतात. तर बघा याच्यामध्ये मोस्टली आपण वापरत असतो तो तुमचा R134A आपण वापरत असतो. ठीक आहे, मग ही जी काय व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम असणार आहे तर ही तुमच्या व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल वरती वर्क होणार आहे. तर बघा आपण असं म्हणू शकतो, व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम वर्क्स ऑन व्हेपर कॉम्प्रेशन सायकल, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये VCC असं म्हणणार आहोत. तर बघा ह्या जी काही सायकल आहे त्याच्यामध्ये 4 महत्वाच्या प्रोसेस असणार आहेत. तर त्या 4 प्रोसेस कोणकोणत्या आहेत बघा, त्यामध्ये असणार आहे पहिली प्रोसेस कॉम्प्रेशन, त्यानंतर कंडेन्सेशन, नंतर एक्सपान्शन आणि नंतर वेपरायझेशन किंवा इव्हॅपोरेशन. तर ह्या 4 प्रोसेस तुमच्या वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल मध्ये असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण येऊया ह्याचा जो काही कन्स्ट्रक्शन आणि कॉम्पोनंटचा पार्ट आहे तो आपण बघूया. तर बघा, सिंपल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये जर आपण बघायला गेलं तर बेसिकली आता ज्याप्रमाणे आपण 4 प्रोसेस बघितल्या, तर त्या 4 प्रोसेसचं एक्झिक्युशन करण्यासाठी त्याच्यामध्ये 4 महत्वाचे एलिमेंट्स असणार आहेत. तर बघा ते 4 एलिमेंट्स कोणकोणते असणार आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 4 बेसिक एलिमेंट्स. त्याच्यामध्ये पहिला असणार आहे कॉम्प्रेसर, जो कॉम्प्रेशन करणार आहे. दुसरा असणार आहे कंडेन्सर, जो कंडेन्सेशन प्रोसेस करणार आहे. तिसरा असणार आहे एक्सपान्शन वॉल्व, जो एक्सपान्शन प्रोसेस घडवून आणणार आहे, ज्याला आपण थ्रॉटल वॉल्व देखील म्हणत असतो. आणि चौथा असणार आहे इव्हॅपोरेटर, जो इव्हॅपोरेशन प्रोसेस करून आणणार आहे. तर बघा असे महत्वाचे 4 एलिमेंट्स तुमच्या वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये असणार आहे. तर बघा हे 4 एलिमेंट्स कशा पद्धतीनं अरेंज केलेले असतात तर ते आपण एका डायग्रामच्या मदतीने बघूया. तर बघा हा जो काही पहिला एलिमेंट दिसतोय तो तुमचा काय असणार आहे, कॉम्प्रेसर असणार आहे. त्यानंतर दुसरा जो काही एलिमेंट इथे दिसतोय तुम्हाला हा, तर हा तुमचा असणार आहे कंडेन्सर. कंडेन्सर नंतर पुढे एक एलिमेंट आहे तो आहे तुमचा रिसिव्हर. त्याच्यानंतर रिसिव्हर नंतर एलिमेंट दिसतोय तुमचा, तर इट इज नोन ऍज अ एक्सपान्शन वॉल्व, ज्याला आपण थ्रॉटल वॉल्व देखील म्हणत होतो.
त्यानंतर थ्रॉटल वॉल्व नंतर पुढचा एलिमेंट आहे तुमचा इव्हॅपोरेटर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 4 एलिमेंट्स तुमचे इथं असणार आहेत. तर आता आपण काय करूया की या 4 एलिमेंटचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं असतं, त्याचं फंक्शन काय काय असणार आहे आणि ते कशा पद्धतीनं ही सायकल रन करत असतात हे आपण डिस्कस करूया. तर ठीक आहे. तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ सिंपल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम. तर याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघूया की आता जी आपण इमेज घेतली होती त्याच्या मदतीने आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा त्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स महत्वाचे असणार आहेत. तर आपण वन बाय वन ते एलिमेंट्स बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एलिमेंट असणार आहे हा कॉम्प्रेसर. तर बघा कॉम्प्रेसरचं फंक्शन काय असणार आहे, टू कॉम्प्रेस द रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंटला आपण काय करणार आहोत, कॉम्प्रेस करणार आहोत. तर बघा तो कशा पद्धतीने रेफ्रिजरंटला कॉम्प्रेस करेल की इव्हॅपोरेटर कडून आलेला जो काय लो प्रेशर वेपर रेफ्रिजरंट आहे त्या वेपर रेफ्रिजरंटला कॉम्प्रेस करायचं आणि कॉम्प्रेस केल्यानंतर त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही वाढणार आहे आणि हाय कॉम्प्रेस्ड रेफ्रिजरंट तुमचा तो पाठवणार आहे कंडेन्सरला. मग बघा यावरून आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, द फंक्शन ऑफ कॉम्प्रेसर इज टू कॉम्प्रेस द लो प्रेशर रेफ्रिजरंट फ्रॉम द इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर येणारा लो प्रेशर तुमचा जो काय आहे रेफ्रिजरंट आहे त्याला कॉम्प्रेस करायचं आणि कॉम्प्रेस करून तो काय करणार आहे, डिलिव्हर टू द युअर कंडेन्सर. तर अशा पद्धतीने तुमचा हा कॉम्प्रेसर असणार आहे. तर कोणत्याही वेपर कॉम्प्रेशन रेस्पिरेशन सिस्टम मध्ये तुमचा कॉम्प्रेसर जे काय असणार आहे एक हार्ट ऑफ द सिस्टम म्हणून तो ऍक्ट होणार आहे. त्यानंतर लोकेशन जर बघायला गेलं तर कॉम्प्रेसर कुठे इन्स्टॉल केलाय बघा, कॉम्प्रेसर इज इन्स्टॉल्ड इन बिटवीन इव्हॅपोरेटर अँड कंडेन्सर. इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सर या दोघांच्या मध्ये तुमचा कॉम्प्रेसर काय केला आहे, इन्स्टॉल केलेला आहे. तर जनरली आपल्या रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये आपण हर्मॅटिकली सील्ड कॉम्प्रेसर याच्यामध्ये वापरत असतो. हे झालं तुमच्या पहिल्या एलिमेंट बाबत. आता आपण येऊया दुसऱ्या एलिमेंटकडे. दुसरा एलिमेंट आहे तुमचा कंडेन्सर. तर बघा ज्याप्रमाणे ज्या नावामध्ये आहे कंडेन्सर, हा काय करणार आहे, हा कंडेन्सेशन प्रोसेस करणार आहे. आता कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजे ऑलरेडी आपण मागे डिस्कस केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असतं बाय रिजेक्टिंग द हीट रिजेक्ट करून आपण वेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करत असतो. त्या प्रोसेसला आपण कंडेन्सर असं म्हणत असतो आणि जे डिव्हाइस करत असतं त्याला आपण कंडेन्सर असं म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा मग इथं कंडेन्सरला काय जाणार आहे, हाय प्रेशर तुमच्या कॉम्प्रेसर कडून आलेला वेपर रेफ्रिजरंट जाणार आहे. मग हाच वेपर रेफ्रिजरंट कंडेन्सरच्या मदतीनं पुन्हा तो लिक्विड मध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. मग ह्या प्रोसेस जे करत असतो त्या डिव्हाइसला आपण म्हणत असतो कंडेन्सर. मग ह्याच्यामध्ये आपण फंक्शन कशा पद्धतीने सांगू शकतो, कंडेन्सर इट कंडेन्स द कॉम्प्रेसर डिस्चार्ज वेपर इनटू लिक्विड रेफ्रिजरंट. कॉम्प्रेसर कडून जो काही डिस्चार्ज मिळाला होता इन द फॉर्म ऑफ वेपर त्याचं कन्व्हर्जन तो लिक्विड रेफ्रिजरंट मध्ये करणार आहे. आणि ह्यावेळी हा जो काही हीट आहे तो कुठं रिजेक्ट करणार, जे काही सराउंडिंग एअर आहे त्याला तो हीट रिजेक्ट करणार आहे. त्यानंतर पुढे बघा जो काही लिक्विड रेफ्रिजरंट आहे तो आपण काय करत असतो, त्या रिसिव्हर मध्ये स्टोअर करत असतो. तर ह्या रिसिव्हरचं सिंपल एकच फंक्शन आहे की टू स्टोअर द लिक्विड रेफ्रिजरंट, जेणेकरून आपल्याला ह्याचा जो काही सप्लाय आहे जो पुढे द्यायचा आहे तो कधी शॉर्टेज होणे म्हणून आपण काय करत असतो, सिंपल इट कॅन स्टोर्ड इन द रिसिव्हर. त्यानंतर रिसिव्हर नंतर तो जाणार आहे तुमच्या एक्सपान्शन वॉल मध्ये. तर बघा ज्याप्रमाणे एक्सपान्शन वॉल त्याचं फंक्शन आहे तर आपण म्हणू शकतो एक्सपान्शन वॉल मध्ये काय होणार आहे, एक्सपान्शन प्रोसेस होणार आहे. मग इथून हा जो काय हाय प्रेशर आहे तो लिक्विड रेफ्रिजरंट तुमच्या एक्सपान्शन वॉल मध्ये जाईल. एक्सपान्शन वॉल मध्ये गेल्यानंतर तो काय होईल, सडनली त्याचं एक्सपान्शन होईल आणि बिकॉज ऑफ द एक्सपान्शन त्याचं प्रेशर काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. प्रेशर आणि त्याचबरोबर टेम्परेचर देखील ड्रॉप होणार आहे. आणि इथून जो काय बाहेर पडणारा रेफ्रिजरंट कशा पद्धतीचा असणार आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ लो प्रेशर लो टेम्परेचर लिक्विड रेफ्रिजरंट असणार आहे. त्यानंतर पुढचा जो तुमचा एलिमेंट आहे इव्हॅपोरेटर. तर इव्हॅपोरेटरला आपण म्हणतो ज्याप्रमाणे इव्हॅपोरेशन प्रोसेस आहे, इव्हॅपोरेशन मध्ये काय होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर मध्ये होत असतं बाय ऍब्झॉर्बिंग द हीट. मग इव्हॅपोरेटरच्या इनलेटला आपण काय करतोय, ऍज अ लिक्विड रेफ्रिजरंट सप्लाय करतोय. मग ज्याप्रमाणे हे लिक्विड रेफ्रिजरंट तुमच्या इव्हॅपोरेटर मधून जात असणार आहे, तर बघा हळूहळू ज्या पद्धतीने ते पास होईल तर त्याचं कन्व्हर्जन जे काय आहे ते वेपर मध्ये होणार आहे. तर इव्हॅपोरेटर काय करेल, इथे इव्हॅपोरेटर मध्ये जो काही स्पेस आहे किंवा आपण कोणता सबस्टन्स ठेवला
तर तिथली जी काही हीट एनर्जी आहे तो स्वतः घेणार आहे आणि तो जो काही रेफ्रिजरंट आहे स्वतः ती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करत करत त्याचं कन्व्हर्जन लिक्विडचं वेपर मध्ये होणार आहे आणि ह्यावेळी तो इव्हॅपोरेटर मधला जो काही स्पेस आहे त्याला तो काय करणार आहे, कूल करणार आहे. आणि मग पुन्हा इथून बाहेर पडत असताना तुमच्या रेफ्रिजरेटरची स्टेट काय असणार आहे, इट इज अगेन इन द लो प्रेशर वेपर. मग पुन्हा बघा हा लो प्रेशर वेपर तुमचा इकडे येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याचं जनरल कन्स्ट्रक्शन असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण याचं वर्किंग समजून घेऊया. तर बघा सुरुवातीला काय होणार आहे, तुमचा इव्हॅपोरेटर कडून हा जो काही लो प्रेशर वेपर रेफ्रिजरंट आहे तो तुमच्या कॉम्प्रेसर मध्ये येईल. कॉम्प्रेसर त्याला कॉम्प्रेस करेल, नंतर तोच लो प्रेशरला तो कॉम्प्रेस केल्यानंतर हाय प्रेशर वेपर रेफ्रिजरंट तो कंडेन्सरला देईल. इथून तो जाताना वेपर मध्ये जाईल, कंडेन्सर मध्ये कंडेन्सेशन प्रोसेस घडेल आणि बाहेर पडताना तो लिक्विड मधनं बाहेर पडणार आहे. तुम्हाला कलरच्या फॉर्म मध्ये देखील दिसत आहे. जिथे डार्क रेड कलर होतोय इट इंडिकेट्स प्युअर लिक्विड आणि जिथे डॉट डॉट दिसत आहे तो वेपर स्टेट इंडिकेट करत आहे. तर बघा मग इथून तुमचा लिक्विड रेफ्रिजरंट बाहेर आला, तुमच्या रिसिव्हर मध्ये जस्ट त्याला स्टोअर करायचं आपण काम करणार आहोत. रिसिव्हर मधून तो एक्सपान्शन वॉल मध्ये जाईल, एक्सपान्शन वॉल मध्ये एक्सपान्शन प्रोसेस होणार आहे. इथं त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही ड्रॉप होईल. पुन्हा आपण ह्या इव्हॅपोरेटर मध्ये लो प्रेशर लो टेम्परेचर लिक्विड रेफ्रिजरंट पाठवणार आहोत. इव्हॅपोरेटर मधून तो ज्यावेळी पास होईल रेफ्रिजरंट पास होत असताना तो काय करेल, त्या इव्हॅपोरेटर मध्ये जी काही हीट आहे तो स्वतः घेणार आणि स्वतः कन्वर्ट होणार तुमच्या वेपर मध्ये आणि पुन्हा तुमचा इथून बाहेर पडत असताना तुमचा जो काही रेफ्रिजरंट असणार आहे तो पुन्हा लो प्रेशर वेपरच्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार आहे. मग आपला जो काही कुलिंग इफेक्ट तयार होणार आहे तो कुठं तयार होईल, तुमच्या इव्हॅपोरेटर मध्ये. तर कशा पद्धतीने तयार होईल की रेफ्रिजरंट जो असणार आहे तो काय करतोय, कंटिन्युअसली इथली हीट ऍब्झॉर्ब करून घेतोय. ठीक आहे, आणि तो स्वतः वेपर मध्ये कन्वर्ट होतोय आणि तिथं आपण हीट ऍब्झॉर्ब जी करतोय त्यामुळे इथली हीट आपण इव्हॅपोरेटर मधली हीट जी काय ते आपण कुलिंग करत असतोय. तर अशा पद्धतीने तुमचं असणार आहे वर्किंग ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम. तर आता आपण येऊया त्याच्या ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यूला. तर बघा ऍप्लिकेशन पार्ट जर बघितला तर त्याचे भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहेत. मग डोमेस्टिक ऍप्लिकेशन मध्ये जर बघितलं आपण तर डोमेस्टिक मध्ये आपण आपला जो काही हाऊस होल्ड ऍप्लिकेशन बघा कोणकोणते असणार आहेत. तर बेसिकली आपण आपल्या जे काही रेफ्रिजरेटर्स असतील त्याच्यामध्ये वापरत असतो, ज्याला आपण फ्रीज म्हणत असतो. त्यानंतर जे काही बेसिक एलिमेंट्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर करत असतो, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मिल्क प्रोडक्ट, त्यानंतर पोल्ट्री प्रोडक्ट, ह्या सगळ्यासाठी आपण काय करतो असतो, आपल्या रेफ्रिजरेटर वापरत असतो. त्यानंतर टू स्टोरेज ऑफ द आईस, ब्लड अँड मेडिसिन्स, तर अशासाठी पण देखील आपण आपलं जे काही रेफ्रिजरेशन सिस्टम आहे ते आपण वापरत असतो. तर हे त्याचं पहिलं ऍप्लिकेशन झालं. नंतर बघा सेकंड आहे कमर्शियल ऍप्लिकेशन्स. तर कमर्शियल ऍप्लिकेशन मध्ये तुमचे येणार आहेत सगळे कोल्ड स्टोरेज, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, जिथे आपण स्पेसिफिकली आपल्या रेफ्रिजरेशन सिस्टमचा वापर करत असतो. त्याच्यामध्ये मग हे तुमचे येणार आहेत कमर्शियल रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये ऍप्लिकेशन्स. त्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन्स आहे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. तर खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं हे रेफ्रिजरेशन सिस्टम आपली वापरली जाते. जसे की बघा त्याच्यामध्ये प्रिंटिंग इंडस्ट्रीज असतील, केमिकल अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील, टेक्सटाईल अँड रबर इंडस्ट्रीज असतील, ऑइल रिफायनरी असतील, सेपरेशन ऑफ लिक्विफिकेशन ऑफ गॅस असेल, त्यानंतर प्रोसेस ऑफ फोटोग्राफिक मटेरियल्स असेल, त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ एअर फॉर द ब्लास्ट फर्नेस असेल किंवा आईस प्लांट असतील. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रियल पर्पज साठी देखील आपण आपलं रेफ्रिजरेशन सिस्टम वापरत असतो. आणि लास्टला जर आपण बघितलं तर चौथं ऍप्लिकेशन आहे मरीन अँड ट्रान्सपोर्टेशन पर्पज साठी. तर बघा मरीन ज्यावेळी आपलं मरीन ट्रान्सपोर्टेशन जर आपण बघितलं तर त्यामध्ये स्पेसिफिकली फिशिंग बोट्स ज्या असतात त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपली रेफ्रिजरेशन सिस्टम वापरत असतो. पेरिशेबल कार्गो म्हणजे जे नाशवंत होणारे पदार्थ आहेत त्यासाठी आपण स्पेसिफिकली मोठ्या शिप मध्ये आपण अशा पद्धतीने रेफ्रिजरेशन सिस्टम वापरत असतो की जेणेकरून ते काय व्हावे, जास्त काळ त्याच्यामध्ये टिकून राहावे. त्यानंतर फिशिंग सोबतच आपण काही स्पेसिफिकली ट्रक्स असतील, रेल्वेज असतील आणि एअरक्राफ्ट असेल तर यामध्ये देखील आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचं रेफ्रिजरेशन सिस्टम आपण वापरत असतो. तर आजच्या लेक्चरला आपण रेफ्रिजरेशन सिस्टम म्हणजे काय ते बघितलं, त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ऍप्लिकेशन स्टडी केलेलं आहे. तर त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.